नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षेचा दिनांक 5 नोव्हेंबर 2023 साली झालेला आज आपण इथे पेपर पाहणार आहोत। तर यामधले जे मराठी व्याकरणाशी संबंधित जे महत्त्वाचे 50 प्रश्न आहेत पहिले, तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या आगामी येणाऱ्या कंबाईन मुख्य परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया त्याच्या या आपल्या मराठी व्याकरणच्या आपल्या या व्हिडिओमधील आपला हा प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता। तर लक्षात घ्या, पहिला प्रश्न जो आहे तर खालील दिलेल्या शब्दातील देशी शब्द ओळखा। तर आता हा शब्दसिद्धीवरती आधारित हा प्रश्न आहे। लक्षात घ्या, शब्दसिद्धी हा एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्यावरती तुम्हाला एक तरी किमान हमखास प्रश्न विचारला जाणार आहे। तर याचं जे तुम्हाला आहे तर ते सारखं वाचन करणं गरजेचं आहे। लक्षात घ्या, कारण वेगवेगळे शब्द आहेत परभाषेतून जे आपल्या मराठी भाषेत आले, तर ते लवकर लक्षात ठेवणे अवघड जाते, त्यामुळे सारखं याचं वाचन करत राहिलात तर परीक्षेपर्यंत तुमचं हे होऊन जाईल। तर लक्षात घ्या, आता आपल्याला इथे काय दिले, देशी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर लक्षात घ्या, देशी म्हणजे आपल्या मराठी बोली भाषेतील मूळ शब्द, त्याला आपण देशी शब्द म्हणतो। तर लक्षात घ्या, इथे जर पाहिलं तर अ ऑप्शनमध्ये भाकरी दिलेला आहे। लक्षात घ्या, भाकरी हा शब्द जो आहे तर तो कानडी भाषेतून आपल्या मराठी भाषेत आलेला आहे। म्हणजे अजून कोणकोणते शब्द आहेत कानडी भाषेतील, तर अक्का, ताई, तंदूर, कुंची, गाजर, किल्ली, बांगडी, चिरगुट यासारखे शब्द जे आहेत तर ते कन्नड शब्द आहेत। तर लक्षात घ्या, इथे जर पाहिलं गाजर देखील कन्नड भाषेतून आलेला आहे। आणि क मध्ये काय दिले, बटाटा। तर लक्षात घ्या, बटाटा हा जो आहे तर तो पोर्तुगीज भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे। लक्षात घ्या, तर यामध्ये बटाटा, तंबाखू, कोबी, हापूस, फणस, लोणचे, बिजागरे यासारखे शब्द हे पोर्तुगीज भाषेतून आले आहेत। पण बाजरी जर तुम्ही पाहिला तर हा आपल्या मूळ देशी भाषेतील हा शब्द आहे। म्हणजे हे आपलं ऑप्शन हे ड जे आहे तर ते योग्य आन्सर असणार आहे। तर देशी शब्द ओळखायचा होता तर तो कोणता आहे, तर तो बाजरी आहे। तर अजून देशी शब्द कोणकोणते आहेत यासारखे झाड, घोडा, डोळा, झोप, बोका, डोके, रोग, वांगे, अंघोळ असे भरपूर शब्द आहेत। तर लक्षात घ्या, हा जो शब्द आहे बाजरी तर हा देशी शब्द असेल, याचं योग्य आन्सर असेल ऑप्शन 4। तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 2। तर काय दिलेलं आहे ते, खालीलपैकी कोणत्या शब्दांना संस्कृत उपसर्ग लागलेले आहेत। संस्कृत उपसर्ग लागून झालेले शब्द कोणते। तर आता पहिला जर पर्याय तुम्ही पाहिला तर काय दिले, आधार, उत्तम आणि निग्रह। तर लक्षात घ्या, हाच आपला योग्य आन्सर असणार आहे। इथे जर तुम्ही पाहिलं तर संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले म्हणजे काय, तर त्याच्या शब्दांच्या म्हणजे मूळ जे धातू असतात शब्द त्यांच्या पूर्वी किंवा एक अधिक अक्षरे जेव्हा लागतात तर त्याला आपण उपसर्ग गठीत म्हणतो। तर त्याचाच एक प्रकार आहे संस्कृत उपसर्ग। यामध्ये उप, उत, नि, परी, प्र, अ, आ, अप असे संस्कृत प्रत्यय लागतात आणि शब्द तयार होतात। म्हणजे आधार, उत्तम, निग्रह हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले आहेत। 2 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर अजान, अवजड आणि पंतू। तर लक्षात घ्या, अजान, अव यासारखे जे प्रत्यय आहेत तर ते मराठी उपसर्ग ज्याला म्हणतो, अद, आड, अव, पड हे मराठी उपसर्ग लागून तयार झालेला प्रश्न म्हणजे 2 मध्ये दिलेला आहे ते। आणि 3 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर लाचार, बिनतोड, नाराज म्हणजे ला, बिन यासारखे जे आहेत, गैर, विन, बे, सर हे जे आहे तर ते फारसी व अरबी उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत। म्हणजे 3 आणि 4 मध्ये जर पाहिलं तर हे फारसी उपसर्ग लागलेले आहेत। मी फक्त संस्कृत उपसर्ग लागलेलं कोणतं असणार आहे, ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं आन्सर असेल आधार, उत्तम आणि निग्रह। तर हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले शब्द असतील। म्हणजे हा सिद्ध व साधित शब्द यावरती आधारित प्रश्न होता। लक्षात घ्या, तर आता इथे पुढील प्रश्न जो आहे तर प्रश्न क्रमांक 3, तर हा देखील कशावरती, सिद्ध व साधित शब्दावरती आधारित प्रश्न आहे। लक्षात घ्या, इथे आपल्याला काय दिलेलं आहे, खालीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता हे आपल्याला विचारलेला आहे। तर लक्षात घ्या, सुखकर, प्रहार, रिकामटेकडा आणि कधी कधी यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर रिकामटेकडा हा गुजराती भाषेतून आलेला शब्द आहे, म्हणजे अभ्यस्त शब्द नाही। लक्षात घ्या, अभ्यस्त म्हणजे काय, दुप्पट करणे असा होतो। अभ्यस्ताचा अर्थ काय असतो, एखादा शब्द दुप्पट करणे, किंवा यावरून अभ्यस्त शब्दाचे वेगवेगळे प्रकार असतात, पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरणवाचक। तर लक्षात घ्या, दुप्पट म्हणजे डबल शब्द कुठला आला इथे, कधी कधी। इथे सरळ लक्षात घ्या, अभ्यस्त म्हणजे काय, दुप्पट करणे एवढंच लक्षात घ्या। म्हणजे ऑप्शन 4 आपले याचं योग्य आन्सर असणार आहे। तर कधी कधी किंवा अजून जर तुम्ही जर शब्द हे पूर्णाभ्यस्तचा प्रकार झाला
म्हणजे जशाच तसा दुसरा शब्द येतो त्याला आपण पूर्ण अभ्यास म्हणतो. म्हणजे उदाहरण अजून कोणते, हळूहळू, लाल लाल, राम राम, हुबेहू. आणि अंशाभ्यस्त ह्याचा दुसरा प्रकार झाला. तर त्यामध्ये उदाहरण सांगायचं तर भांडी कुंडी, आसपास, कपडे. म्हणजे एखादं अक्षर दुसऱ्या शब्दाचं चेंज होतं त्याला अंशाभ्यस्त म्हणतो. आणि तिसरा एक प्रकार कोणता असतो, अनुकरणवाचक. तर यामध्ये काय दिलेलं असतं, तर काही शब्दात ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते अनुकरणवाचकमध्ये. म्हणजे बडबड, खडखडाट, टिकटिक, खळखळ, घनघन हे अनुकरणवाचकमध्ये येतात. तर हे अभ्यास शब्द आहे, 3 प्रकार झाले. तर फक्त आपल्याला अभ्यास शब्द विचारलेला म्हणून ऑप्शन 4 आपलं याचं योग्य आन्सर असेल, कधी कधी. तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 4. तर आता इथे आपल्याला योग्य जोड्या लावायची. तर आता इथे अ गट आणि ब गट दिलेले आहेत. तर आता हा देखील शब्दसिद्धीवरती आधारित आहे. लक्षात घ्या, शब्दसिद्धी महत्त्वाचा टॉपिक आहे. तर त्याच्या आता तुम्हाला शब्द माहीत असणे गरजेचे आहेत, कोणत्या भाषेत, तत्सम आहे की तद्भव आहे, देशी आहे की परभाषी आहे. तर लक्षात घ्या, हे 4 मुख्य प्रकार पडतात. तर आता त्यातले आपल्याला इथे शब्दाच्या योग्य जोड्या लावायच्यात. तर पहिल्यांदा अ मध्ये काय दिलं, तत्सम शब्द. तर लक्षात घ्या, तत्सम शब्द इथे कोणते आहेत, तर पुष्प, कन्या, नदी. म्हणजे संस्कृत भाषेतून जसेच्या तसे जे मराठीत आलेले आहेत शब्द त्याला आपण तत्सम म्हणतो. त्याच्या विरुद्ध म्हणजे तद्भव. तद्भव म्हणजे संस्कृत शब्द असतात पण मराठीत येताना त्यामध्ये थोडा बदल झालेला असतो, त्याला आपण तद्भव शब्द म्हणतो. तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तद्भवमध्ये भ्राता, भ्रातालाचं हे मराठीमध्ये भाव झालेला आहे. पर्णचं पान झालेलं आहे, औष्ठ्याचं ओढ झालेलं आहे. म्हणजे संस्कृतमधून बदलून आलेत मराठीत, म्हणून यांना आपण तद्भव म्हणतो. म्हणजे दुसऱ्याला 4 नंबरचा ऑप्शन असेल. त्याप्रमाणे देशी शब्द कोणते, आत्ताच मगाशी मी सांगितलं, धोंडा, ढेकूण, बाजरी हे कसे आहेत, तर ते देशी शब्द आहेत. लक्षात घ्या, मगाशी तुम्हाला याचं उत्तर सापडलं असतं. म्हणजे खालच्या प्रश्नातून एखाद्या वरच्या प्रश्नाचं देखील उत्तर निघू शकतं. तर बाजरी हा कसा आहे, देशी शब्द आहे. त्याप्रमाणे परभाषी शब्द कोणते, तिकीट, बटाटा, सामान हे 2 मध्ये दिलेले आहेत. याच्या जर योग्य जोड्या जर पाहिल्या तर 2, 3, 3, 4, 1, 2 याप्रमाणे ऑप्शन 2 मध्ये दिलेले आहेत. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 5. शुद्ध लेखन नियमानुसार अचूक शब्दांचा गट ओळखा. तर लक्षात घ्या, आपल्याला योग्य म्हणजे शुद्ध लेखनानुसार योग्य लिहिलेले शब्द आपल्याला इथे ओळखायचे आहेत. तर आता पहिलं तुम्ही उहापोह, नाविन्य आणि उत्कृष्ट. तर हे योग्य व्याकरणदृष्ट्या दिलेले आहेत. त्याप्रमाणे ब मध्ये जर पाहिलं तर मती, तार्थ, घनश्याम आणि बरिष्ठ हे देखील 3 शब्द योग्य दिलेले आहेत. त्याप्रमाणे सी मध्ये तुम्ही जर पाहिलं तर काय दिले, इशारा, अलीकडे आणि वाङ्मय. तर हे देखील योग्य पद्धतीने दिलेलं आहे. डी मध्ये तुम्ही जर पाहिलं तर उष्ण, मंदिर आणि परीक्षा. इथे जर तुम्ही पाहिलं तर परीक्षेला इथे दीर्घ पाहिजे, वेरांटी म्हणजे दुसरी वेरांटी पाहिजे रीला, त्यामुळे हे ड ऑप्शन फक्त इथनं इलिमिनेट होतं. आणि फक्त आपल्याला ऑप्शन ए, बी, सी जे आहे तर ते योग्य अचूक शब्दांचा गट असेल. तर लक्षात घ्या, एक शब्द विचारत नाही, तुम्हाला गट विचारलेले आहेत. म्हणजे या गटापैकी एखादा जरी शब्द जर तो म्हणजे बरोबर नसेल तरी तुमचं आन्सर निघून जाऊ शकतं. म्हणजे ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ए, बी, सी योग्य आहेत. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 6. तर काय दिले आपल्याला इथे, सर्व मुले मोठ्याने बोलत होती. या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा. तर लक्षात घ्या, क्रियाविशेषण अव्ययावरती आधारित हा प्रश्न. तर कोणत्या प्रकारचा आहे, अगोदर तुम्हाला यातलं क्रियाविशेषण ओळखावं लागेल. तर लक्षात घ्या, मुले काय करत होती, बोलत होती. पण कशी बोलत होती, मोठ्याने बोलत होती. माहिती जर तुम्ही पाहिलं तर हा कसा आहे, एक प्रकारे विशेषण म्हणून त्याचा वापर केलेला आहे इथे. म्हणजे मोठ्याने बोलत होती. म्हणजे इथे ऑप्शन म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर विशेषण साधित कशामध्ये दिले आपल्याला, ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे. म्हणून हे जे आहे तर ते क्रियाविशेषण कोणत्या प्रकार आहे, तर तो विशेषण साधित हा जो आहे तर क्रियाविशेषणाचा प्रकार असेल. म्हणजे हा जो प्रश्न होता तर तुम्हाला शब्दाच्या जातीवरती आधारित प्रश्न होता. म्हणजे लक्षात घ्या, क्रियाविशेषणाचे वेगवेगळे जे आहेत तर ते प्रकार पडतात, अर्थावरून पडतात आणि काही जे आहेत तर ते प्रश्न. दुसरा प्रकार जो आहे तर तो स्वरूपावरून पडतात. तर लक्षात घ्या, अर्थावरून पडणारे कुठले, कालवाचक, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला काळाचा बोध होतो. म्हणजे काल या प्रकारचे कालदर्शक शब्द असतात, नित्य, सदा, सर्वदा. त्याप्रमाणे स्थलवाचक आणि रीतिवाचक आणि संख्यावाचक, प्रश्नार्थक आणि निषेधार्थक यासारखे क्रियापद जे आहे तर ते अर्थावरून पडणारे प्रकार असतात. आणि स्वरूपावरून पडणारे कोणते, साधित क्रियाविशेषण हवे आणि सामासिक क्रियाविशेषण हवे. हे वेगवेगळे प्रकार असे जे आहेत तर ते पडतात यामध्ये. म्हणजे हे जे दिले आपल्याला तर साधित क्रियाविशेषण अव्यय दिलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात, नाम साधित, विशेषण साधित, क्रियापद
आणि सर्वनाम या प्रकारचे शब्दयोगी अव्यय यांच्यापासून तयार झालेले जे क्रियाविशेषण अव्यय असतात त्यांना साधित क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. तर त्यातलाच हा एक प्रकार आहे. तर कोणता? विशेषण साधित. म्हणजे विशेषण साधित जो आहे तर त्याचा प्रकार आहे. ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे, त्याचं आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर हे जे 4 प्रकार तुम्हाला दिसत आहेत साधितचे, नाम साधित, अव्यय साधित, धातू साधित आणि विशेषण साधित. आता धातू साधितचं जर वाक्य तुम्ही पाहिलं तर मला हसताना तिने पाहिले. तर हसताना तिने पाहिले मग हे काय झालं? मूळ धातूला प्रत्यय लागलाय म्हणून त्याला आपण हसताना तिने मला पाहिले म्हणजे हे त्यामधलं उदाहरण झालं. त्याप्रमाणे नाम साधित म्हणजे काय? ती रात्री आली. म्हणजे रात्री काय झालं? यातलं नाम झालं तर ते नाम साधित झालं. आणि अव्यय साधित मध्ये काय असतं? तर लक्षात घ्या, त्याने रडून सर्व सांगितले. म्हणजे मूळ धातू जो असतो किंवा पाणी खालून वाहते, खालून, तर लक्षात घ्या या प्रकारचं खालून जे आहे तर ते कशामध्ये येतं? क्रियापद. तर ते अव्यय साधित मध्ये येतं. आणि आत्ताच विशेषण साधित मी सांगितलेलं आहे मोठ्याने. मोठ्याने हा शब्द कशामध्ये येतो? विशेषण साधित मध्ये येतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7. चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण ओळखा. तर लक्षात घ्या, विशेषण म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचा किंवा प्राण्याचा अंगातला गुण ज्याने आपण दर्शवतो, गुणदर्शक, तर ते जे आहे तर त्याला आपण विशेषण म्हणतो. तर लक्षात घ्या, चप्पळ घोडा आहे. घोडा कसा आहे? चप्पळ आहे. म्हणजे चप्पळ हे काय असणार आहे? या वाक्यातलं विशेषण असणार आहे. म्हणजे घोड्याबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. कसा आहे तो? चप्पळ आहे, म्हणून चप्पळ हे विशेषण ठरेल. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे आहे हे विधान कोणते क्रियाविशेषण आहे? तर लक्षात घ्या, या प्रकारचं आपल्याला इथे विधान दिलेलं आहे. तर कोणतं क्रियाविशेषण यातलं आहे ते आपल्याला इथे निवडायचं आहे. म्हणजे अगोदरचा प्रश्न देखील क्रियाविशेषण अव्ययावरती होता, हा देखील त्याच्यावरती आहे. म्हणजे हा टॉपिक महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, क्रियाविशेषण. तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं, मगाचीच मी सांगितलं होतं अर्थावरून पडणारे प्रकार आहेत. कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक आणि एकाक्षरी क्रियाविशेषण. लक्षात घ्या, कालवाचकमध्ये कालदर्शक शब्द असतात जसे की आत, आधी, सध्या, तूर्त, हल्ली, सांप्रत यासारखे. त्याप्रमाणे स्थलवाचक म्हणजे स्थळ दिलेलं असतं. इथे जर तुम्ही पाहिलं म्हणजे स्थळ म्हणजे काय? एखादी स्थिती, कुठे आहे ते, सर्वत्र, पलीकडे, खाली. तर इथे पलीकडे हा शब्द आलेला आहे म्हणजे स्थिती दाखवतोय तुम्हाला कुठे आहे ते, मी स्थान दाखवतोय, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. म्हणजे याचं योग्य आन्सर असणार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण. ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे. रीतिवाचक म्हणजे काय? क्रियेची रीत दाखवली असते. म्हणजे क्रिया कशी घडते, हळू घडते किंवा फास्ट घडते, म्हणजे झटपट, पटपट, हळू, ह्या प्रकारची जे आहे तर ते रीतिवाचक मध्ये येतात. हे देखील लक्षात घ्या. याचं योग्य आन्सर काय असणार आहे? तर ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे. हे स्थलवाचक आहे. त्या तिथे पलीकडे म्हणजे स्थळ दाखवत आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. पुढीलपैकी अनिश्चित संख्यावाचक विशेषण ओळखा. तर लक्षात घ्या, विशेषणावरती देखील आता म्हणजे तुम्ही जर पाहिलं शब्दाच्या जातीवरती महत्त्वाचे विशेषण म्हणा किंवा क्रियापद म्हणा किंवा क्रियाविशेषण अव्यय म्हणा, यावरती हमखास प्रश्न विचारले जातातच. तर इथे अनिश्चित संख्यावाचक विशेषण आपल्याला इथे ओळखायचं आहे. म्हणजे अनिश्चित म्हणजे आपण निश्चित सांगू शकत नाही. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 5, 4, 3 आपण सांगू शकतो 5वा नंबर आहे किंवा 4 जण होते किंवा 3 त्याचा नंबर आला. हे क्रमवाचक झालं, हे संख्यावाचक झालं. म्हणजे ह्यातलं जर तुम्ही पाहिलं तर थोडा म्हणजे किती आता आपण एकदम सांगू शकत नाही ना संख्येमध्ये, म्हणून ह्याला काय म्हणतो? अनिश्चित संख्यावाचक विशेषण म्हणतो, थोडा. म्हणून ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, थोडा. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. काय दिलं आपल्याला इथे? एक वाक्य दिलेलं आहे पहा. तर त्यामध्ये विचारलेलं आहे, जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला भाकरी मिळते, असं वाक्य दिले. तर हे वाक्य क्रियाविशेषणाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे? म्हणजे वाक्याच्या प्रकारावरती आधारित हा प्रश्न आहे. लक्षात घ्या, जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला मिळते. म्हणजे जर, तर, जरी, तरी यासारखं हे वाक्य आहे. यासारखे जे वाक्य असतं तर ते कशात असतं? तर ते संकेतदर्शक, त्याला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषणच्या उपप्रकारात आहे असे आपण म्हणतो. म्हणजे जेव्हा, तेव्हा किंवा जर, तर या प्रकारचे वाक्य यामध्ये येतात. हे देखील लक्षात घ्या. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. संकेत म्हणजे याचा एक अर्थ असतो अट. संकेत दर्शक म्हणजे काय? अट. जर असं केलं तरच असं होईल. म्हणजे अट ज्यातून दाखवली असते ते संकेत दर्शक असतं. हे देखील लक्षात ठेवा. जिथून स्थळ तुम्हाला जिथे स्थळाचा उल्लेख होतो तर तिथे स्थलदर्शक असतं. जिथे विरोध असतो तिथे विरोधदर्शक, आणि जिथे काळाचं तुम्हाला वर्णन दिलं काल, आज, परवा, तर ते कालदर्शक असतं. हे देखील लक्षात घ्या. ऑप्शन 2 या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. हे संकेतदर्शक आहे कारण ते अट दिलेली आहे.
पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. वाक्याचा कर्ता व कर्त्यानंतर येणारे नाम दोघेही एकच व्यक्ती किंवा वस्तू दर्शवित असतील तर कर्त्यानंतर येणारे नाम काय असते? तर लक्षात घ्या, एखाद्या वाक्याचा कर्ता आणि कर्त्यानंतर येणारे नाम जे आहे तर ते दोघे एकच व्यक्ती किंवा वस्तू दर्शवत असतील तर त्या कर्त्यानंतर येणारे जे नाम असते तर ते कशाचं काम करतं? एखाद्या विधीपूरकाचे काम करते. लक्षात घ्या, ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी क्रियापदाचे वैशिष्ट्य कोणते आहे? तर लक्षात घ्या, 4 आपल्याला इथे वैशिष्ट्ये दिलेली आहेत. तर त्यापैकी क्रियापदाची वैशिष्ट्ये आपल्याला इथे निवडायची आहेत. तर इथे जर पहिलं वैशिष्ट्य पाहिलं तर धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द. तर बरोबर आहे, जा, ये, बस, कर हे प्रकारचे धातू असतात, मूळ धातू, तर ते एक प्रकारचे क्रियावाचक शब्दच असतात. म्हणून ऑप्शन 1 तर जे आहे तर ते योग्य असणार आहे. ब मध्ये काय दिले? धातू हे विकारी शब्दजात आहे. बरोबर आहे, धातू जे आहे तर ते विकारी शब्दजातीमध्ये येतात. नाम, सर्वनाम, विशेषण क्रियापदामध्ये येतात, म्हणून हे देखील योग्य आहे. क्रियापदाचंच एक वैशिष्ट्य आहे, म्हणून क्रियापदे देखील विकारी असतात. त्याप्रमाणे क्रियापदे वाक्यातील क्रिया दाखवतात. बरोबर आहे, क्रियापदामुळे आपल्याला क्रिया जी आहे तर ती वाक्याची समजते आणि क्रियापदामुळे जे आहे तर ते वाक्य पूर्ण होते. म्हणजे जसे जेवणात तुम्हाला मिठाची आवश्यकता आहे तसे वाक्यामध्ये तुम्हाला क्रियापद लागतेच. लक्षात घ्या, त्याशिवाय क्रिया पूर्ण होत नाही, वाक्य पूर्ण होत नसते. म्हणून वरीलपैकी 4 जे स्टेटमेंट आहेत ना तर त्या योग्य आहेत. म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर हे सर्व पर्याय जे आहेत तर याचे योग्य आहेत, जे की क्रियापदाचे वैशिष्ट्ये आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 13 तुम्ही इथे पाहू शकता. परवा वडिलांनी मुंबईहून एक सुंदर तैलचित्र अगदी स्वस्तात आणले. या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा. तर लक्षात घ्या, आता वाक्याचा प्रकार आपल्याला विचारले, संयुक्त, मिश्र, केवल की प्रश्नार्थक वाक्य. तर लक्षात घ्या, 2 वाक्य असतील तर ते एक तर मिश्र वाक्य असतं किंवा संयुक्त वाक्य असतं. इथे एकच वाक्य दिलेलं आहे आणि कोणतेही 2 वाक्य म्हणजे इथे जोडलेली नाहीत. तर लक्षात घ्या, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य तर हे येणार नाही आणि प्रश्नचिन्ह नसल्यामुळे प्रश्नार्थक वाक्य देखील नाही हे. म्हणून इथे जर तुम्ही पाहिलं तरी साधं विधान आहे किंवा त्याला आपण विधानार्थी वाक्य किंवा केवल वाक्य म्हणतो. म्हणजे परवा वडिलांनी मुंबईहून एक सुंदर तैलचित्र अगदी स्वस्तात आणले, हे वाक्याचा कोणता प्रकार आहे तर एक प्रकारचं हे केवल वाक्य आहे. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. तर पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा. तर लक्षात घ्या, आपल्याला 4 वाक्य दिले. संकेत म्हणजे अट, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, जर, तर, जरी, तरी किंवा म्हणजे की या प्रकारे शब्द जे आहेत तर त्यामध्ये येतात. तर लक्षात घ्या, वडिलांनी पैसे दिले असते तर परीक्षा शुल्क भरले असते. तर इथे जर, तर म्हणजे तर इथे शब्द आलेला आहे. मग यावरून तुम्ही डायरेक्ट ओळखू शकता की हे संकेतार्थी वाक्य आहे ऑप्शन 1 मध्ये दिलेलं, कारण यामध्ये अट दिलेली आहे. जर वडिलांनी पैसे दिले असते तर परीक्षा शुल्क भरले असते, म्हणून हे संकेतार्थी वाक्य आहे. तर हेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. वडिलांनी पैसे दिल्यावर परीक्षा शुल्क भर, तर हे बाकीचे 3चे काय संबंध नाही याच्याशी, हे एकच जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. व्यायाम करा आणि भरपूर खा या विधानाचे विद्यार्थी रूपांतर ओळखा. तर लक्षात घ्या, विद्यार्थीमध्ये काय असतं, वा, वी, वे या प्रकारचे प्रत्यय असतात, तुम्ही लक्षात घ्या. तर इथे जर तुम्ही पाहिलं क्रियापदाला प्रत्यय लागतात, वा, वी, वे. इथे जर तुम्ही पाहिलं ऑप्शन 2 मध्ये व्यायाम करावा आणि भरपूर खावे, खावे इथे वे प्रत्यय लागला. वा, वी, वे प्रत्यय आला का एकच डोक्यात ठेवा की ते विद्यार्थी वाक्य असतं. ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. तसेच विद्यार्थी वाक्यामध्ये अजून काय असतं तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला एखादी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा आणि तर्क या गोष्टींचा जर बोध होत असेल तर त्याला आपण विद्यार्थी वाक्य म्हणतो. हे देखील लक्षात ठेवा. ऑप्शन 2 आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर लक्षात घ्या, पुढीलची जे 5 प्रश्न जे आहेत तर ते उतार्यावरती आहेत. तर लक्षात घ्या, आता उतारा तुम्ही इथे वाचून घ्या. आपण डायरेक्ट यावरची जे प्रश्न होते तर त्याची आपण आता प्रश्नोत्तर पाहूयात, कारण इथे आता उतारा, आता तुम्हाला याची प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे. उतार्यावरची रोज 1 ते 2 किमान उतारे तुम्ही म्हणजे वाचन करून ते प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करा, कारण असे जे प्रश्न आहेत तर ते तुम्हाला यामध्ये स्पीड विथ ॲक्युरसी तुमची महत्त्वाची असते. जेवढ्या फास्ट तुम्ही ते आकलन करून घ्याल वाचन करून तरच तुम्हाला ते प्रश्न सुटणार आहेत. तर या प्रकारे हा उतारा होता. तर उतारा तुम्ही वाचून घ्या आता स्टॉप करून व्हिडिओ. तर आपण आता डायरेक्ट यावरचे जे प्रश्न आहेत 5, तर ते आपण प्रश्न जे आहेत तर ते यावरचे 5 प्रश्न
डायरेक्ट पाहूयात आणि त्याची उत्तरे पाहूयात. तर कारण या आता हाच उतारा काय तुम्हाला येणार नाही, कोणताही उतारा आता पुढच्या वेळेस येऊ शकतो. त्यामुळे ह्याचं काय एक्सप्लेनेशन जास्त गरजेचं नाही, तर त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे. लक्षात घ्या, हे हातातले मार्क आहेत तुमच्या, त्यामुळे थोडी जर प्रॅक्टिस केली तरी याची 5 पैकी किमान 4 तरी प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात. तर लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 16 आपण पाहूयात. तर आता प्रश्न 16वा काय दिलेला आहे, सयाजीरावांनी कोणत्या धर्माभ्यासाला योगदान दिलं. तर या प्रकारचा हा प्रश्न आहे. लक्षात घ्या, आता उतारा तुम्ही वाचलेला असेल ग्राह्य धरून मी याचं योग्य तुम्हाला उत्तर सांगतो. तर त्यांनी तुलनात्मक धर्माभ्यास करा असं सयाजीरावांनी जे आहे, सयाजीराव गायकवाड यांच्यावरती आधारित हा प्रश्न आहे. लक्षात घ्या, समाजसुधारक, तर ते बडोद्याचे राजे होते. तर लक्षात घ्या, त्यांनी धर्माभ्यासाला योगदान दिलेले आहे जास्त करून. कोणत्या? तुलनात्मक धर्माभ्यासाला. ऑप्शन 2 जे आहे, तर उतारा वाचला असेल तुम्हाला समजलं असेल, ऑप्शन 2 याचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढचा प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 17. सयाजीरावांनी धार्मिक सुसंवादासाठी कोणते अभियान चालवले होते. तर लक्षात घ्या, सयाजीरावांनी धार्मिक सुसंवादासाठी जे आहे तर ते धर्म साक्षरता अभियान जे आहे तर ते राबवले होते. ह्याचं देखील आन्सर ऑप्शन 2 असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 18. अध्यासनाने कोणते कार्य हाती घेतले होते. तर लक्षात घ्या, त्यामध्ये आता तुम्ही उत्तर वाचला असेल तर ते तुम्हाला समजेल. तर लक्षात घ्या, त्यामध्ये अध्यासनाने जे आहे तर ते शोध निबंध आणि त्याचे ग्रंथ प्रकाशन करणे हे जे कार्य आहे तर ते हाती घेतलेलं होतं. म्हणजे हे ऑप्शन 1 मध्ये जे दिले तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 19. सयाजीरावांनी श्रद्धेला कशाची जोड दिली. तर आता वर जर तुम्ही वाचला तर त्याने श्रद्धेला जे आहे तर ती बुद्धी प्रामाण्यवादाची जोड दिलेली दिसून येते आपल्याला. ऑप्शन म्हणजे तुम्ही जर वर उतारा वाचला तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी बुद्धी प्रामाण्यवादाला, श्रद्धेला जे आहे तर ती बुद्धी प्रामाण्यवादाची जोड दिली होती. ऑप्शन 3 आपलं याचं योग्य आन्सर असणार आहे. आणि हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो, लक्षात घ्या, याची तुम्हाला प्रॅक्टिसच करावी लागणार आहे. कारण वरील 4 प्रश्न तुम्ही उतार्यावर वाचून सोडवू शकता, पण हा प्रश्न जो उतारा ज्याला नीट समजलेला आहे त्यात काय सांगायचं त्याला लेखकाला हे जर समजलं तर तेच मुले हे याचं योग्य आन्सर काढू शकतात. म्हणजे योग्य शीर्षक द्या. तर लक्षात घ्या, जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे जमणार आहे. तर योग्य शीर्षक याचं जे आहे तर ते योग्य आन्सर होतं धर्मसाक्षरता. तर धर्मसाक्षरता करणे हे उतार्यातून जास्त स्पष्ट होतं, म्हणून याचं योग्य शीर्षक होतं धर्मसाक्षरता. तर हे तुम्ही प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला हे एक प्रश्न जो आहे तर तो जमू शकतो. बाकीचे 4 सर्वजण सोडवतात, पण हा प्रश्न महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, आपल्याला सर्व जे ऑप्शन जे आहे तर ते सर्व समान दिसत आहेत तुम्हाला. म्हणजे जर जास्त प्रमाणे जर तुम्ही उतारा वाचला तर तो धर्मसाक्षरतेवरती होत आहे तुम्हाला कळून जाईल. तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणता शब्द निपुण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. तर लक्षात घ्या, समानार्थी, विरुद्धार्थी हे जे शब्द आहेत तर हे 2-2 मार्काला किमान विचारले जातात तुम्हाला. त्यामुळे समानार्थी शब्द भरपूर आहेत. लक्षात घ्या, एका शब्दाचे 7 ते 8 शब्द आहेत समानार्थी. त्यामुळे प्रत्येक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण एकही मार्क तुम्हाला, एक जरी चुकला तुमचा प्रश्न तरी तुम्हाला मेरिटमधून तुम्हाला तो बाहेर काढू शकतो. लक्षात घ्या, हे सोपे प्रश्न आहेत. किमान 45+ तरी तुम्हाला मराठीत पडले पाहिजेत. तर लक्षात घ्या, निपुण म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, कुशल म्हणतोय, किंवा एखाद्या गोष्टीत पारंगत असणे, किंवा एखाद्या गोष्टीत कसब असणे त्याला आपण निपुण म्हणतो. पण निरामय त्याला आपण असं म्हणत नाही. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 22. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर विरुद्धार्थी हा आपल्या अगोदर त्याचा अर्थ तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. कृपण म्हणजे काय, तर एखादा कंजूस व्यक्ती त्याला आपण कृपण म्हणतो. कंजूस हा त्याचा समानार्थी शब्द आहे. पण कंजूसच्या विरुद्ध काय असतं, उदार असतो. उदार मनाचा म्हणतो, दिलदार किंवा उदार, म्हणजे हे कृपणच्या विरुद्धार्थी येईल. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 23. खालील शब्द जोडीतून अयोग्य शब्द जोडी ओळखा. तर लक्षात घ्या, ओठ, औष्ठ्य, पिवळा, पीत, जोगी, भोगी, काम आणि कार्य. तर ओठचं औष्ठ्य हे योग्य आहे. पिवळा म्हणजे पीत, म्हणजे हे तुम्ही जर पाहिलं संस्कृत शब्द आहेत, काम, कार्य. तर भोगी, जोगी, भोगी हे या 4च्या गटामध्ये बसत नाही, म्हणून ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणता पर्याय अन्योक्ती शब्दाचा अर्थ स्पष्ट करतो.
तर लक्षात घ्या, अन्योक्ती इथे जर तुम्ही पाहिलं तर एकाला उद्देशून आपण जेव्हा दुसऱ्याला बोलतो त्याला आपण काय म्हणतो, अन्योक्ती म्हणतो. अन्य म्हणजे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे, म्हणजे हा जो आहे म्हणजे असे महत्त्वाचे अर्थ तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. लक्षात घ्या, अन्योक्ती म्हणजे काय, एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे, त्याला आपण अन्योक्ती असे म्हणतो. महत्त्वाचे असे सामासिक शब्द देखील असतात, लक्षात घ्या, याचे तुम्हाला वाचन जास्त गरजेचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर आजच्या या आपल्या भाग 1 मधला आपला मराठी व्याकरणचा हा शेवटचा प्रश्न आहे, कारण व्हिडिओ खूप लेंदी होतो, त्यामुळे आपण प्रत्येकी 25 याप्रमाणे प्रत्येकी असे 4 भाग पाहणार आहोत पेपर 1चे. तर यातला हा शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 25. तसेच तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची PDF देखील तुम्ही फ्रीमध्ये मिळवू शकता. तर लक्षात घ्या, दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता. तर लक्षात घ्या, शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे, म्हणजे खूप सोपा टॉपिक आहे, 1 मार्क तुम्हाला हातातला म्हणजे मिळवून देऊ शकतो हा टॉपिक. दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास त्याला आपण काय म्हणतो, सुस्कारा असे म्हणतो. लक्षात घ्या, सुस्कारा. इथे पर्याय जे आहेत ते जवळचे वाटतात, पण हे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे कोणत्या शब्दाला काय म्हणतात. म्हणजे दुःखाने मुळे सोडलेला जो दीर्घ श्वास असतो त्याला असा सुस्कारा असे म्हणतो. ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 26 तुम्ही इथे पाहू शकता. तर काय दिलेलं आहे, गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर अपराध्यासारखी उभी होती, हे विधान कोणता वाक्यप्रचार दर्शवते. तर एखादा जर आपल्या हातून अपराध जर घडला असेल तर आपण लगेच शांत बसतो, पुढे काय बोलत नाही. तसेच त्याला आपण काय म्हणतो, मूग धरून बसणे म्हणतो. म्हणजे काय, आपली जर चूक असेल तर आपण पुढे काय प्रत्युत्तर देत नाही. तसेच इथे जर तुम्ही पाहिलं वाक्य दिले, गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर अपराध्यासारखी उभी होती, म्हणजेच काय, शांत बसली होती, म्हणजेच मूग धरून बसणे त्याला आपण असे म्हणतो. हे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ इथे दिलेला आहे. ऑप्शन 4 आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 27. स्वातंत्र्य सैनिकांचा आदर करा या वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवा. तर आता वाक्य रूपांतरण आपल्याला इथे करायचं आहे. लक्षात घ्या, वाक्याचा अर्थ न बदलता त्याचे नकारार्थी आपल्याला इथे वाक्य करायचं आहे. तर लक्षात घ्या, स्वातंत्र्य सैनिकाचा आदर करा, तर याचं जर आपण नकारार्थी वाक्य केलं हेच, तर स्वातंत्र्य सैनिकांचा अनादर करू नका असं हे वाक्य होतं. म्हणजे अर्थ तोच राहणार आहे, फक्त नकारार्थी शब्द ते वाक्यामध्ये येणार आहेत, नका. स्वातंत्र्य सैनिकांचा अनादर करू नका म्हणजेच त्यांचा आदर करा, हेच वाक्य नकारार्थी आपण केलेलं आहे. ऑप्शन 4 मध्ये त्याचं योग्य उत्तर दिलेलं होतं. ऑप्शन 4 याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 28. खालील वाक्यांमधून सकर्मक क्रियापद असणारी वाक्ये निवडा. तर लक्षात घ्या, अकर्मक आणि सकर्मक असे मुख्य 2 प्रकार पडतात क्रियापदांचे, ज्यामध्ये सकर्मक म्हणजे काय, ज्यामध्ये कर्म आणि क्रियापद असते, कर्मासहित क्रियापद असते त्याला सकर्मक म्हणतो, आणि ज्यावेळेस कर्म नसते त्याला अकर्मक असे म्हणतो. तर इथे आपल्याला सकर्मक असणारी इथे आता 4 वाक्य दिली, त्यापैकी कोणती सकर्मक आहेत ते आपल्याला निवडायचे आहेत. तर आता इथे जर तुम्ही पहिलं जर वाक्य पाहिलं तर पहिलं वाक्य दिलेलं आहे, त्याने दार उघडले. तर लक्षात घ्या, ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असतं. आता इथे उघडले, उघडण्याची क्रिया कोणावर घडते, दारावर घडते, आणि त्याने हा कर्ता झाला, म्हणजे दार इथे दिलेला आहे, म्हणजे इथे कर्म आहे, म्हणून हे तर आहे सकर्मक क्रियापद. एक तर असेल. ब मध्ये काय दिले, त्याला उदाहरण समजते. लक्षात घ्या, ब मध्ये दिलेलं आहे त्याला उदाहरण समजते. तर लक्षात घ्या, समजणारं काय आहे, समजणारा तो आहे, आणि उदाहरण हे जे आहे तर इथे कर्म नाही. लक्षात घ्या, त्याला उदाहरण समजणे हे सकर्मक क्रियापद नाही आहे, उदाहरण हे काय कर्म नाही यामध्ये, म्हणून हे अकर्मक क्रियापदाचं वाक्य असणार आहे. क मध्ये दिले, राम शिवधनुष्य मोडतो. मोडणारा कोण आहे, राम. राम हा कर्ता झाला, आणि मोडलेलं काय, शिवधनुष्य, म्हणजे इथे कर्म देखील दिलेलं आहे, म्हणजे शिवधनुष्य हे कर्म आहे, म्हणून कर्म म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असतं, म्हणून इथे देखील कर्म आहे, म्हणून हे देखील सकर्मक क्रियापद झाले. आणि ड मध्ये काय दिलेलं आहे, सरकार दुष्काळग्रस्तांना मदत देते. तर मदत देणारे कोण आहे, सरकार. दिलेले काय आहे, मदत. इथे जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये तुम्हाला कुठे कर्म दिसतंय का, ज्याच्यावर क्रिया कशावर घडत नाही आहे, म्हणजे इथे कर्म दिलेलं नाही, म्हणून हे जे वाक्य आहे तर ते अकर्मक क्रियापद आहे. म्हणजे फक्त अ आणि क यामध्येच तुम्हाला कर्म दिसत आहे. हे फक्त अ व क हे विधान जे आहे तर ती 2 योग्य असणार आहेत, जे की ऑप्शन 4 मध्ये आपल्याला दिलेलं आहे, तेच आपला पर्याय योग्य असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. शारदीय चांदण्यात समुद्र मनमोहक दिसतो.
या वाक्यातील उद्देश कोणता? तर लक्षात घ्या, उद्देश म्हणजेच त्याला आपण एक प्रकारे करता जसा म्हणतो. मग इथे जर तुम्ही पाहिलं दिसतो, दिसणारा कोण आहे? समुद्र. म्हणजे जो दिसणारा आहे, करता कोण आहे? ते तुमचा मुख्य समुद्र आहे. आणि त्याच्या अगोदर जे आलेलं असतं तर ते उद्देश विभागामध्ये जातं. लक्षात घ्या, शरदाच्या चालण्यात समुद्र मनमोहक दिसतो. म्हणजे दिसणारा कोण आहे? समुद्र. म्हणजे समुद्र काय असणार आहे? या वाक्यातला उद्देश असणार आहे, जे की आपल्याला ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर उद्देश यातला असणार आहे समुद्र, ऑप्शन 2. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30. आपण देशासाठी त्याग करू या वाक्याचा प्रकार ओळखा. तर लक्षात घ्या, आता वाक्याचे प्रकार तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहेत. लक्षात घ्या, इथे जर तुम्ही जर पाहिलं, आज्ञार्थी वाक्य आहे, संकेतार्थी, विद्यार्थी आणि अकर्णरूपे असे वाक्याचे वेगवेगळे प्रकार असतात. तर आपण देशासाठी त्याग करू हे जे वाक्य आहे तर ते आज्ञार्थी वाक्यात येते. तर लक्षात घ्या, आज्ञार्थी वाक्य यामध्ये काय असतं तर आपल्याला त्या क्रियापदाच्या रूपावरून त्याग, आज्ञा, विनंती, आशीर्वाद, उपदेश किंवा प्रार्थना या गोष्टींचा जर आपल्याला बोध होत असेल तर त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. म्हणजे हे जे आहे तर ते आज्ञार्थी वाक्यात येतं, त्याग करू. आणि 2 नंबरमध्ये काय दिले? विद्यार्थी वाक्य. तर यामध्ये लक्षात घ्या, तर कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा आणि तर्क जर क्रियापदाच्या रूपावरून जर एवढ्यांचा जर बोध होत असेल, शक्यता, योग्यता, इच्छा, तर्क, तर त्याला आपण विद्यार्थी वाक्य म्हणतो. म्हणजे हे देखील लक्षात घ्या. तसे संकेतार्थ म्हणजे संकेत म्हणजे काय? अट. कालच मी सांगितलेलं. तर एका गोष्टीवर दुसरी गोष्ट अवलंबून असते तेव्हा असे जेव्हा आपल्याला कळते तिथे संकेतार्थी वाक्य असते. आणि अकरण रूपी वाक्य हे एक प्रकार झाला याचा. म्हणजे असे वेगवेगळे प्रकार जे आहेत तर यामध्ये पडतात. तर याचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन 1, आज्ञार्थी वाक्याचा हा प्रकार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 31. वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे काय? म्हणजे वाक्यामध्ये कोणतेही बाधा न आणता त्या वाक्याच्या रचनेत जेव्हा आपण बदल करतो तर त्याला आपण काय म्हणतो? वाक्य रूपांतर म्हणतो. म्हणजे मगाशीच आपण जे उदाहरण पाहिलं, वाक्याचा अर्थ म्हणजे होकारार्थीचा नकारार्थी, नकारार्थीचा होकारार्थी, जेव्हा असे आपण रूपांतर करतो तर त्याला आपण काय म्हणतो? वाक्यार्थाला बाधा न आणता त्या वाक्याच्या रचनेत केलेला बदल. म्हणजे अर्थ तोच राहतो पण वाक्यात बदल होतो, त्याला आपण वाक्य रूपांतर असे म्हणतो. फक्त आपण ज्या वाक्याचा मूळ अर्थ आहे तर तो बदलत नाही, पण त्याच्यामध्ये त्याच्या रचनेत आपण जो बदल करतो त्याला वाक्य रूपांतर असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. तर वाक्य रूपांतर ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 32. तर इथे काय दिलेलं आहे? जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असे स्वतंत्र असते, अशा प्रकारच्या वाक्यरचनेस काय म्हणतात? तर लक्षात घ्या, अशा प्रकारच्या वाक्यरचनेस आपण काय म्हणतो? भावे प्रयोग असे म्हणतो. ज्यामध्ये जे क्रियापद जे असतं तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते. म्हणजे क्रियापद कधीही बदलत नसते. आणि यामध्ये भावे प्रयोगामध्ये काय असतं? कर्ता आणि कर्म या दोघांना प्रत्यय असतात, हे देखील लक्षात घ्या. तसेच कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमेत असतो, त्याला कोणताही म्हणजे प्रत्यय लागलेला नसतो. आणि कर्मणी प्रयोगात कर्म जे आहे तर ते प्रथमेत असते, त्याला देखील कोणता प्रत्यय लागलेला नसतो. आणि भावे प्रयोगामध्ये ह्या दोघांना प्रत्यय असतो, कर्त्याला आणि कर्माला, पण क्रियापद आहे असेच राहतं, त्यामध्ये कोणताही बदल होत नाही. ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनीच असते, तेव्हा भावे प्रयोग असतो. म्हणून याचं योग्य आन्सर असणार आहे भावे प्रयोग, ऑप्शन 2. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33. क्रियेचे पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ असतो तेव्हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार होतो? तर आता क्रियापदाच्या अर्थावर म्हणजे ती क्रिया पूर्ण होत आहे असे जेव्हा आपल्याला कळते तर त्याला आपण समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतो. म्हणजे क्रिया पूर्ण होत आहे, संपत आहे, म्हणून त्याला समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. म्हणजे क्रियेचे पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ असतो तेव्हा कर्मणी प्रयोगाचा समापन कर्मणी प्रयोग हा उपप्रकार होतो. ऑप्शन 3 मध्ये दिलेला आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. आणि ए मध्ये काय दिले? शक्य कर्मणी प्रयोग. यामधून जेव्हा कर्त्याच्या रूपावरून आपल्याला त्यातील एखादी शक्यता म्हणजे कर्ता तो काम करण्यास सक्षम आहे की नाही आहे त्याची शक्यता आपल्याला जेव्हा कळते तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग असतो. यामध्ये जर पाहिलं तर याचं जर उदाहरण पाहायचं झालं तर
रामाच्याने काम करवते किंवा बाबांना डोंगर चढवतो असे जे क्रियापद दिलेले असतात शक्य कर्मणी प्रयोगामध्ये. पुराण कर्मणीमध्ये जर ह्याचं प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं, प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला ज प्रत्यय लावून म्हणजे करीजे, बोलीजे, कीजे, देईजे असे जिथे उदाहरणे आल्यास तो प्राचीन कर्मणी प्रयोग असे त्याला आपण म्हणतो. म्हणजे उदाहरण जर पाहायचं झालं तर नळे इंद्रासी असे बोलजेले, त्या काय कर्म करीजे लघु लेकराने असे प्रत्यय लागलेले असतात तेव्हा प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग त्याला म्हणतो. तर आणि प्रधान कर्तृक कर्मणी म्हणजे काय, तर लक्षात घ्या प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगमध्ये यामध्ये कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत असले तरी कर्ताच जिथे महत्त्वाचा प्रधान असतो म्हणून त्याला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणतात. जरी कर्माच्या नुसार जर क्रियापद बदलत असलं तर तिथे कर्ताच मुख्य असतो म्हणजे प्रधान असतो, त्याला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणतात. याचं जर उदाहरण पाहायचं झालं तर तिने गाणे म्हटले किंवा आता ते गाणे ह्यातलं कर्म आहे तर गाण्याच्या ह्याच्यावरून जरी क्रियापद बदलत असलं तरी म्हणणारी कोण आहे ती, म्हणजे तिने हे काय झालं हे कर्ता प्रधान आहे इथे, यामुळे त्याला आपण प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतो. तर याचं योग्य आन्सर असणार आहे समापन कर्मणी प्रयोग. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34. एखाद्या म्हणीतील टिंब हा त्या म्हणीचा आत्मा असतो. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर म्हणीचा आत्मा म्हणजे काय, त्यातून जो अनुभव घेतो तर त्यालाच आपण म्हणीचा आत्मा म्हणतो. म्हणजे एखाद्या म्हणीतील अनुभव हाच त्या म्हणीचा काय असतो, आत्मा असतो. ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बाकीच्या 3 ऑप्शनचा याच्याशी काहीही संबंध नाही. तर प्रश्न क्रमांक 35 तुम्ही इथे पाहू शकतात. तर समानार्थी म्हणींच्या आपल्याला योग्य जोड्या जुळवायचे. तर म्हणी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. आता जोड्या जुळवासाठी देखील अशा म्हणीचा तुम्हाला म्हणजे वेगवेगळे प्रकारता येत आहेत. म्हणजे एका ह्याच्यात 4 म्हणी आणि इकडच्या 4 म्हणजे 8 म्हणी, भरपूर म्हणी तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. आणि त्यात समानार्थी म्हणींचा अर्थ. तर पहिल्यांदा काय दिलेलं आहे, आज अंबारी उद्या जोळी दरी. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शेमगा हे याच्याशी जुळतं आहे. त्याप्रमाणे ब मध्ये जर पाहिलं तर मनसुबे केले नि दिवस निघून गेले, याच्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर मनात मनोरे पुढे ताट कोरे असं आपण म्हणतो, म्हणजे 4 येईल यासाठी. त्यानंतर काडी चोरतो माडी चोर, यासाठी खोड जडली बालपणी सुटता सुटेना ही म्हण याच्याशी समानार्थी जुळते, म्हणजे पर्यायातून जर बघितलं तर. आणि वाऱ्यावर वरात दर्यावर घाला, म्हणजे राखणदार दारातनी चोर शिरला घरात, असं वाऱ्यावर वरात आणि दर्यावर घाला याच्याशी जुळते आहे. म्हणजे 3, 4, 1, 2 प्रमाणे या जोड्या योग्य आहेत, जे की पर्याय 1 मध्ये दिलेले आहेत. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल, ऑप्शन 1. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36. कपिला षष्ठीचा योग या संदर्भात विविध अर्थ असलेले शब्द कोणते. लक्षात घ्या. आता कपिला षष्ठीचा योग म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, विलक्षण योगायोग असे देखील म्हणतो. त्याप्रमाणे अभूतपूर्व घटना किंवा अपूर्व घटना म्हणतो त्याला आपण. अभूतपूर्व किंवा अपूर्व घटना म्हणजेच कपिला षष्ठीचा योग असे म्हणतो. त्याप्रमाणे पुष्कळ काळाने येणारी संधी म्हणजे खूप दिवसाने येणारा क्षण म्हणजे त्याला आपण कपिला षष्ठीचा योग असे म्हणतो. म्हणजे ABC हे तर योग्य आहे. डी मध्ये काय दिले, कळीचा नारद, याच्याशी याचा काहीही संबंध नाही. कळ लावणारा नारद आपल्याला माहिती आहे, तर कळीचा नारद याच्याशी संबंधित नाही कपिला षष्ठीच्या योगशी. फक्त डी जर सोडलं तर म्हणजे फक्त ABC हे पर्याय योग्य आहेत. ऑप्शन 1 मध्ये तुम्हाला दिलेला आहे. कपिला षष्ठीचा योग म्हणजे विलक्षण योगायोग किंवा अपूर्व घटना किंवा पुष्कळ काळाने येणारी संधी असे त्याचे अर्थ होतात. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 37. तर काय दिले आपल्याला इथे, त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा या शब्दावर समूहासाठीचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा. तर त्याच्यासारखा अजून कोणीच नाही, मग त्याला आपण काय म्हणतो, अद्वितीय. म्हणजे दुसरा त्याच्यासारखा कोणी होऊ शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो, अद्वितीय. ऑप्शन 1 मध्येच दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. आणि शूर तर काय याची संबंध नाही. महान देखील त्याला आपण म्हणत नाही. धाडसी खूप जण आहेत, महान आहेत, शूर आहेत, पण त्याच्यासारखा तोच म्हणजे अद्वितीय. पुढील प्रश्न क्रमांक 38. अहम हमिका या शब्दासाठी पर्यायी योग्य शब्द ओळखा. तर लक्षात घ्या, अहम हमिका असले शब्द तुम्हाला समानार्थी शब्द पाठ करणे गरजेचं आहे, कारण ह्याचा अर्थ तुम्हाला त्यावेळेस गडबडीत लवकर सुचत नसतो. लक्षात घ्या, अहम हमिका म्हणजे एक प्रकारची स्पर्धा, त्याला आपण असे म्हणतो. स्पर्धाशी समानार्थी हा शब्द आहे. पर्यायी शब्द अहम हमिकेला कोणता आहे, तर तो स्पर्धा आहे. ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे.
पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39. विरामचिन्हाचा अचूक वापर असणारे वाक्य कोणते? तर आता विरामचिन्हावरती देखील 1 ते 2 प्रश्न विचारले जातातच. तर आता 4 वाक्य दिलेत, त्यापैकी योग्य वाक्य आपल्याला इथे निवडायचे आहेत. तर पहिलं वाक्य काय आहे? हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. तर इथे आता त्याच्या तोंडच्या गोष्टी आहेत म्हणल्यावर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे डबल अवतरण चिन्हात पाहिजे होतं. इथे डबल अवतरण चिन्ह नाही, त्यामुळे ऑप्शन 1 तर कट झाला. 2 मध्ये काय दिले? हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे वाक्य योग्य आहे. डबल अवतरण चिन्ह आहे, इथे कॉमा आहे, इथे उद्गारवाचक चिन्ह आहे. 2 मध्ये दिलेलं ब मध्ये दिलेलं वाक्य योग्य आहे. तिसऱ्यामध्ये काय दिले? हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर डबल अवतरण चिन्ह इकडे दिले, पण इकडच्या साईडला उजव्या साईडला दिलेलं नाही. क देखील चुकीचं आहे आणि हो. तर आता इथे तर डबल अवतरण चिन्ह नाही, हे देखील कट झालं. म्हणजे फक्त ब जर तुम्ही पाहिलं तर योग्य विरामचिन्हाचा त्यामध्ये वापर केलेला दिसतो, म्हणून ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे ब हेच या प्रश्नाचं अचूक विरामचिन्ह दिलेलं वाक्य आहे, ऑप्शन 2. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40. खाली दिलेल्या शब्दांपैकी मराठीत आलेला पोर्तुगीज शब्द ओळखा. तर आता शब्दसिद्धीवरती काल देखील आपण म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रश्न पाहिले होते शब्दसिद्धीवरती. तर आता हा पोर्तुगीजमधून आलेला शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे. तर आता पोर्तुगीजमधून आपण कालच म्हणजे ह्याच्या अगोदरचे जे प्रश्न सोडवले होते त्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की पोर्तुगीज शब्द कोणकोणते आहेत ते. तर यामध्ये जर पाहिलं तर बटाटा, तंबाखू, कोबी, हापूस, फणस, लोणचे, साबुदाणा, बिस्किट, भोपळा, जुगार, साबण, बायको, पगार, बिजागिरी, घमेले, पिस्तूल असे शब्द येतात. म्हणजे इथे पगार तुम्ही इथे पाहिला तर त्यामध्ये येतात. तर भाकरी हा शब्द आपण काल पाहिलेला होता. तर भाकरी हा शब्द कशातला आहे? तर भाकरी हा शब्द कानडी भाषेतील हा शब्द आहे. भाकरी कालच आपण पाहिला म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला होता. म्हणजे बघा वर देखील भाकरी शब्द तुम्हाला विचारला आहे. भाकरी, गाजर पर्यायामध्ये आहेत, हे कानडी शब्द आहेत. भाकरी, गाजर, गुंडी, कुंची, तंदूर, त्याप्रमाणे चाकरी हे कसे आहेत? तर ते कानडी शब्द आहेत. सामान, तर सामान हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर तो फारसी भाषेतील शब्द आहे सामान. म्हणजे यामध्ये जर अजून शब्द पाहिले तर खाना, सामान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागर, कामगार, खरबूज, खुमारी, पोलाद, बगीचा यासारखे शब्द जे आहेत तर ते फारसी भाषेतून येतात. हा फारसी शब्द आहे. आणि 4 मध्ये कोणता शब्द दिलेला आहे? तिकीट. तर हा तिकीट जर तुम्ही पाहिलं तर हा इंग्रजी भाषेतून आलेला शब्द आहे, जो की आपण मराठीमध्ये वापरतो. तर तिकीट हा इंग्रजी भाषेतून आलेला शब्द आहे, हे देखील लक्षात घ्या. तसेच अजून कोणकोणते इंग्रजी शब्द आहेत तर आपण रोज वापरतो. टेबल, पेपर, मार्क, कॅरी बॅग म्हणा किंवा तिकीट, फाईल, सर, मीटिंग, इंजिन, बजेट, पेन, नर्स, मॅट हे सगळे इंग्लिश शब्द आहेत जे की मराठीमध्ये आलेले आहेत. तर ह्यातलं योग्य आन्सर असणार आहे पगार. हा कोणता आहे? तर पोर्तुगीज भाषेतील शब्द आहे. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? शब्दसिद्धीमधले प्रत्येकी जी परभाषीय शब्द आहे तर ते सारखं याचं वाचन गरजेचं आहे. सारखं एवढे शब्द डोक्यात ठेवणे आपल्या म्हणजे सारखं जर वाचन केलं तर ते डोक्यात राहतात. त्यामुळे सारखं तुम्ही वाचत राहा हे शब्दसिद्धीमधले शब्द. कारण शेवटच्या दिवसापर्यंत जरी तुम्ही हे रोज एकदा जरी वाचलं तरी शेवटच्या दिवसापर्यंत भरपूर तुमचं वाचन होऊन जाईल आणि भरपूर शब्द तुमच्या लक्षात राहतील. यावर एकच पर्याय, सारखं वाचत राहणे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41. तर काय दिले आपल्याला इथे? खालीलपैकी कोणते विधान उद्गारार्थी आहे? तर आता उद्गारार्थी विधान ओळखायचं आहे. तर हे सोपं आहे. तर इथे एकच आहे ज्यात आपल्याला उद्गारवाचक चिन्ह दिसत आहे, बाकीच्यात कुठेही दिसत नाही. उद्गारवाचक चिन्ह दिसलं की लक्षात घ्या ते कोणतं विधान असतं? उद्गारार्थी असतं. किती छान आहे हे फूल. तर हा साधा सिंपल प्रश्न होता. ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. आणि जिथे प्रश्नचिन्ह असतो तर तो प्रश्नार्थी वाक्य असतं. तर याचं योग्य आन्सर ऑप्शन 2 असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42. तर काय दिले इथे? खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा. तर वेगळी जोडी ओळखायची आहे. तर अविभक्ती आणि ब प्रत्यय दिलेले आहेत. तर आता द्वितीयाला आता इथे एला काय घेतलेलं आहे? 2 घेतलेलं आहे. म्हणजे सला ते सलानाती, तर हे योग्य आहे. त्याप्रमाणे षष्टीसाठी त्यांनी काय घेतले? 1 घेतले. चा, चीचे हे प्रत्यय असतात, हे देखील बरोबर आहे. त्याप्रमाणे चतुर्थीसाठी त्यांनी काय घेतलेलं आहे? 4 घेतलेलं आहे. सला ते सलानाती हे देखील योग्य आहे. आणि तृतीयासाठी त्यांनी काय घेतलेलं आहे? तर डी साठी ऊन होऊन. तर लक्षात घ्या डी साठी ऊन होऊन नसतात, तर डी साठी सला ते तृतीयासाठी ने एशी निशी इही असतात.
आणि हे ऊन होऊन जे आहे तर ते पंचमीचे आहेत, म्हणजे डी मध्ये दिलेलं आहे तर ते चुकीचं आहे. त्यासाठी कोणते ने एशी निशी इही हे प्रत्यय असतात, हे म्हणजे विभक्तीवरती एक प्रश्न विचारला जातो. तर हे डी जे आहे तर ते चुकीचं दिले. यासाठी ऊन होऊन नाही तर हे पंचमीसाठी असतं, हे लक्षात घ्या. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43. कोणत्याही काळात असणे आणि विचार व्यक्त करणे हे कोणत्या प्रकारच्या वाक्याचे गुणधर्म आहेत. म्हणजे आपल्याला फक्त त्या वाक्याच्या ह्याच्यावरून फक्त आपल्याला काळ कळतो, तर त्याला आपण कोणत्या प्रकारचं वाक्य म्हणतो, तर त्याला आपण स्वार्थी वाक्य म्हणतो. ज्या वाक्यावरून फक्त आपल्याला काळाचा बोध होत असेल क्रियापदावरून, तर त्याला आपण कोणतं वाक्य म्हणतो, स्वार्थी वाक्य म्हणतो. म्हणजे हे जे दिलेलं आहे तर ते स्वार्थी वाक्यासंबंधित दिलेलं आहे. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल, स्वार्थी वाक्य. तर पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 44 तुम्ही इथे पाहू शकतात. तर एक वाक्य दिलेलं आहे, पाऊस वेळेवर आला म्हणून पिके वाचली. तर हा वाक्य प्रकार कोणता आहे आपल्याला इथे ओळखायचा आहे. तर आता पहिल्या गोष्टीचा परिणाम जेव्हा दुसऱ्यामध्ये दिसतो, पाऊस वेळेवर आला म्हणून काय झालं, पिके वाचली. म्हणजे इथे दोन प्रधान वाक्य ते असतात, दोन किंवा अधिक केवळ वाक्य किंवा प्रधान व बोधक सूचक उभ्या अनवी अव्ययाने जेव्हा जोडलेली असतात, तर त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त वाक्य म्हणतो. म्हणजे आणि व शिवाय म्हणून यासारखे जे प्रधानत्व सूचक उभ्या नववी अव्ययाने जोडलेली जे वाक्य असतात तर ते संयुक्त वाक्यात येतात. आणि मिश्र वाक्यामध्ये काय असतं, गौणत्व बोधक उभ्या नववी अव्यय. म्हणजे जर तर जरी तरी की यासारखे जे आहेत तर असे झाले असते तर तसे केले असते यासारख्या अटदर्शक जे असतात म्हणजे गौणत्व सूचक उभ्या नववी अव्यय, तर ते मिश्र वाक्यात येतात. आणि केवळ वाक्य म्हणजे साधं विधानार्थी वाक्य असतं. प्रश्नार्थ वाक्यात शेवटी प्रश्नचिन्ह असतं. इथे जर पाहिलं तर हे संयुक्त वाक्यामध्ये येते. पाऊस वेळेवर आला त्याचा परिणाम काय झाला, म्हणून पिके वाचली. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45. तर काय दिले आपल्याला इथे, मी खूप कष्ट करून पैसा मिळवीन या वाक्याचा प्रकार ओळखा. तर वा वी वे मिळवीन वी. तर इथे जर पाहिलं तर वा वी वे प्रत्यय आला की एक लक्षात ठेवायचं, हे विद्यार्थी वाक्य आहे. मी खूप कष्ट करून पैसा मिळवीन म्हणजे हा कोणत्या वाक्याचा प्रकार आहे, तर तो विद्यार्थी वाक्याचा प्रकार आहे. म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला काय कळतं, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा, तर्क या गोष्टीचा बोध होतो तेव्हा विद्यार्थी वाक्य असते. किंवा वा वी वे हे प्रत्यय असले का विद्यार्थी असतं, हे देखील लक्षात ठेवा. म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता आलं की विद्यार्थी वाक्य. संकेतार्थीला अट असते जर तर, उद्गारवाचकला चिन्ह पाहिजे. आज्ञार्थी वाक्याला मागाशी सांगितलेलं मी, यामध्ये आज्ञावाचक म्हणजे आज्ञा दिलेली असते, हे फक्त आज्ञा किंवा प्रार्थना केलेली असते. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखा. तर चौथा प्रश्न आत्तापर्यंत जर पाहिला शब्दसिद्धीवरती, तर तद्भव म्हणजे काय, संस्कृतमध्ये मराठीत येताना त्यांच्यामध्ये थोडा बदल झालेला असतो, त्याला आपण तद्भव शब्द म्हणतो. संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्यांच्यात रूपात बदल झालेला असतो. तर या संबंधित जर पाहिलं तर इथे 4 ऑप्शन दिलेत. कर्ण, चक्र. तर कर्ण हे कसं संस्कृत आहे, तत्सम शब्द आहे. अर्ज, अत्तर, पगार, चिमणी हे कसे आहेत, तर अरबी आणि म्हणजे परभाषे शब्द आहेत. त्याप्रमाणे पाय, पान, सासू, सासरा. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर पाय त्याप्रमाणे पान, पर्ण हे संस्कृतमध्ये असं, त्याचं मराठीत पान. सासू, सासरा हे कसे आहेत, तर हे तद्भव शब्दामध्ये येतात. पान, पाय, सासू, सासरा. म्हणजे इथे जर पाहिलं तर फक्त सी जे आहे तर ते बरोबर ठरतं. गुरु, पुत्र हे कसे तत्सम शब्द आहेत, मग हे चुकीचं आहे. मग फक्त सी हा पर्याय योग्य आहे, म्हणून ऑप्शन 3 मध्ये दिलेला आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. तद्भव शब्दांचा गट आहे पाय, पान, सासू आणि सासरा. ऑप्शन 3 मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 47. वाढदिवसा निमित्ताने गौरीला अक्षयकडून हेरे जडीत टिंबटिंब मिळाला. रिकाम्या जागी उपसर्ग घटित शब्दाचा वापर करा. तर सर्व मुले हा प्रश्न व्यवस्थित वाचतात पण एक चूक करतात. इथे काय म्हणले, फक्त उपसर्ग घटित म्हणजे पूर्व प्रत्यय लागलेला. आता इथे चारी हे पर्याय ह्यात बसतात, पण उपसर्ग लागलेला कोणता आहे, हार. हारला काय उप हा शब्द लागलेला आहे म्हणून उपहार मिळाला. फक्त एकच इथे जर नजराना भेट माळ हे उपसर्ग घटित नाहीत, लक्षात घ्या. तर हे तिन्हीच्या तिन्ही इथे कट होतात. आपल्याला सगळेच इथे बसतात त्याचं दिसते, त्यामुळे गडबडीत आपल्या त्यावेळेस प्रेशर जास्त असल्यामुळे अ, ब किंवा ब, ड आपण करून टाकतो. उपहार म्हणजे काय, इथे फक्त एकच लक्षात घ्या, उपसर्ग घटित विचारले म्हणून उपहारा चारपैकी एकच असा उपसर्ग घटित शब्द आहे म्हणून फक्त अ.
हे याचं योग्य आन्सर असणार आहे. ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 48. तर योग्य जोड्या लावा. तर उपसर्ग घटित, आता वेगवेगळे शब्दांचे प्रकार आहेत आणि त्यांच्या जोड्या लावायचे. तर आत्ताच आपण पाहिला उपसर्ग घटित म्हणजे पूर्व प्रत्यय. तर रोगीला निरोगी हा पूर्व प्रत्यय लागलेला आहे नि, म्हणून हा उपसर्ग घटित शब्द असेल. त्याप्रमाणे प्रत्यय घटित कोणता असणार आहे? तर रक्षक, रक्षा आणि त्याला क हा प्रत्यय लागला. रक्षक हा कोणता असणार आहे? हा प्रत्यय घटित असणार आहे. त्याप्रमाणे अभ्यस्त शब्द कोणता असणार आहे? घर, घर. म्हणजे अभ्यस्त शब्द कोणता असणार आहे? घर, घर. आणि सामासिक शब्द कोणता? नीलकंठ. इथे जर पाहिलं नीलकंठ हा सामासिक शब्द आहे. घर, घर अभ्यस्त शब्द आहे. म्हणजे 2, 3, 4, 1 याप्रमाणे या जोड्या योग्य असणार आहेत. ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49. विरुद्धार्थी वाक्यप्रचारांच्या योग्य जोड्या जुळवा. तर आता वाक्यप्रचार आहेत पण कसे? विरुद्धार्थी त्यांचा आता अर्थ माहीत असणे गरजेचं आहे आणि त्यांच्या विरुद्धार्थी पण अर्थ तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तर आता इथे पहिला जर वाक्यप्रचार तुम्ही जर पाहिला तर काय दिलेलं आहे? उखळ पांढरे होणे म्हणजे काय? तर खूप श्रीमंती येणे. त्याच्या विरुद्धार्थी काय? गरिबी येणे म्हणजे उकिरडे फुंकणे असा त्याचा अर्थ आपण लावू शकतो. त्याप्रमाणे द्रविडी प्राणायाम करणे. तर द्रविडी प्राणायाम करणे म्हणजे काय? खूप अवघड पद्धतीने एखादे काम करणे म्हणजे अवघड काम करणे, त्याला आपण द्रविडी प्राणायाम म्हणतो. त्याच्या विरुद्धार्थ काय? सोपे किंवा हातचा मळ असणे असं म्हणतो. म्हणजे 3 पहिल्याला दुसऱ्याला 4 म्हणजे इथे आहे आणि इथे पण आहे. आता तिसरा ऑप्शन आता आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. मुळावर येणे. तर मुळावर येणे म्हणजे काय? तर एखाद्याला शिक्षा देणे म्हणतो किंवा शिक्षा देणे म्हणजे मुळावर येणे. आणि त्याच्या विरुद्धार्थी काय? शिक्षा न देता सोडून देणे म्हणजे अभय देणे. म्हणजे यासाठी 2 नंबरची म्हण येऊ शकते. म्हणजे 3, 4 आणि 2 इथे जर पाहिलं तर ऑप्शन 4 मध्ये दिसत आहे. चौथ्याचं तुम्हाला माहीत असलं नसलं तरी याचा आन्सर तुम्ही काढू शकता. तर काय दिले? उदरी शनी येणे. तर इथे याच्याशी काय जुळणार आहे? धन शून्यावर येणे. तर उदळी शनी येणे म्हणजे काय? धन शून्यावर येणे त्याच्या विरुद्धार्थी झाला. तर त्याचा अर्थ तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे. उदरी शनी येणे म्हणजे. तर याचा योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन 4. तर आपला हा मराठी ग्रामरचा म्हणजेच भाग 2 मधला आपला हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची PDF तसेच अजून काही माहिती तुम्हाला हवी असेल तर ती देखील तुम्ही तिथे फ्रीमध्ये मिळवू शकता. तर ते खालील प्रसंगाला योग्य म्हण आपल्याला ओळखायची आहे. तर आता प्रसंग काय दिला हे आधी आपण वाचून घेऊयात. तर वाक्य दिले. मुला, तुझ्या वडिलांनी खेड्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलाय. तू म्हणतोस मला त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तुला झेपणार नाही, पण आता राहिले काय माझं? तर आता हे जर वाक्य पाहिलं तर जिकडे वडील चाललेत तिकडेच मुलगा चाललाय म्हणजे जिकडे सुई तिकडे दोरा. पर्यावरून जर पाहिलं तर हेच एक जे आहे तर ते योग्य म्हण याच्याशी जुळते. जिकडे सुई तिकडे दोरा म्हणजे हे प्रसंग जर तुम्ही वाचला तर योग्य आन्सर ऑप्शन 2 असणार आहे. हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा. तसेच यामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असाच आता जसे मराठीचे घेतले तसे इंग्लिश ग्रामर आणि त्याशी संबंधित महत्त्वाचे असे 50 प्रश्न 2 भागांमध्ये पाहूयात. धन्यवाद.